नमस्कार विद्यार्थी मित्र हो. नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आदिवासी विकास विभाग भरती 2026 संभाव्य प्रश्नपत्रिका. पदाचे नाव आहे चौकीदार, गट ड घेतलेला आहे. यामध्ये आपण प्रश्न व त्याची उत्तरं पाहणार आहोत. मित्र हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पहा, व्हिडिओला सुरुवात करू. आणि चला पहा, पहिला प्रश्न बघा. आदिवासी विकासासाठी IDTP म्हणजे काय? तर आदिवासी विकासासाठी IDTP म्हणजे काय? तर इंटिग्रेटेड ट्रायबल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट. तर IDP म्हणजे काय? तर इंटिग्रेटेड ट्रायबल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट. म्हणजेच ITDP म्हणजेच काय? तर आदिवासीच्या विकासासाठी सुरू केलेला एक प्रोजेक्ट आपल्याला असलेला दिसून येतो. IDTPचे उद्दिष्ट काय आहे? तर IDPचे उद्दिष्ट काय आहे? तर आदिवासी क्षेत्राचा विकास करण्यासाठी हे ITDP हे चालू करण्यात आलेलं आहे. आदिवासी विकास करण्यासाठी, आदिवासी क्षेत्राचा विकास करण्यासाठी हे IDTP चालू करण्यात आलेलं आपल्याला दिसून येतो. यानंतरचा प्रश्न आहे, आदिवासी भागामध्ये माडिया जमात कोणत्या राज्यामध्ये आढळते? आदिवासी भागामध्ये माडिया जी काही जात आहे किंवा जी काही जमात आहे ही कोणत्या राज्यामध्ये आढळून येते? आदिवासी जमात म्हणजेच माडिया ही कोणत्या राज्यामध्ये आढळून येते? तर महाराष्ट्र या राज्यामध्ये आपल्याला माडिया ही जी जमात आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येताना दिसून येते. महाराष्ट्र राज्यामध्ये ही माडिया जात मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येताना दिसून येते. महाराष्ट्रातील भिल्ल जमात कोणत्या भागामध्ये जास्त आहे? महाराष्ट्रातील भिल्ल जमात ही कोणत्या भागामध्ये सर्वात जास्त आहे? तर भिल्ल ही जमात आहे. आणि ही जमात कोणत्या भागामध्ये जास्त आहे? तर उत्तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला भिल्ल ही जमात असलेली आढळून येते. उत्तर महाराष्ट्रामध्ये भिल्ल ही जमात मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येताना दिसून येते. यानंतरचा प्रश्न आहे, गोंड जमात. गोंड जमात मुख्यतः कोठे आढळते? तर गोंड ही जमात आहे, ही जमात मुख्यतः कोठे आढळून येते? तर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यामध्ये आपल्याला गोंड ही काही आदिवासी जमात आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येताना दिसून येते. महाराष्ट्र व मध्य प्रदेश या राज्यामध्ये गोंड ही जमात मोठ्या प्रमाणामध्ये किंवा मुख्यत्वे करून आढळून येणारी जमात असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. आदिवासी वन संसाधनाचा वापर कोणत्या कायद्याने दिलेला आहे? तर आदिवासींना वन संसाधनाचा वापर कोणत्या कायद्याने दिलेला आहे? तर FRA या कायद्याअंतर्गत आदिवासींना वन संसाधनाचा वापर करण्याचा कायद्याने त्यांना अधिकार देण्यात आलेला आहे. FRA या अंतर्गत आदिवासींना वनामध्ये जे काही संसाधनं असतील त्याचा वापर करण्याचा अधिकार आपल्याला दिलेला या ठिकाणी दिसून येतो. यानंतरचा प्रश्न आहे, FRA अंतर्गत कम्युनिटी राईट्स म्हणजे काय? तर FRA अंतर्गत कम्युनिटी राईट्स म्हणजे काय आहे? तर समूहाचे हक्क. FRA अंतर्गत आपल्याला कम्युनिटी राईट्स म्हणजेच काय आहे? तर समूहाचे हक्क हे असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. आदिवासी विकासासाठी निधी कोण पुरवतो? तर आदिवासी विकासासाठी निधी कोण पुरवतो? तर केंद्र सरकार व राज्य सरकार हे आदिवासीच्या विकासासाठी निधी पुरवण्याचं काम करत असताना आपल्याला दिसून येतो. आदिवासी विकासासाठी निधी पुरवण्याचं काम हे केंद्र सरकार व राज्य सरकार हे दोनही सरकार आपल्याला करताना दिसून येतात. केंद्र सरकार व राज्य सरकार हे दिसून येतात. वनबंधू कल्याण योजना कोणासाठी आहे? तर वनबंधू कल्याण योजना कोणासाठी आहे? तर आदिवासी लोकांसाठी ही योजना आणलेली दिसून येते. वनबंधू कल्याण योजना ही आदिवासी बंधूसाठी किंवा आदिवासी जमातीसाठी ही योजना सरकारने चालू केलेली आपल्याला दिसून येते. आदिवासी लोकांसाठी वनबंधू ही योजना सुरू करण्यात आलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते.
आदिवासी भागातील शिक्षणाचा मुख्य अडथळा काय आहे? तर आदिवासी भागामधील शिक्षणाचा आपल्याला मुख्य अडथळा काय आहे? तर दळणवळणाचा अभाव हे मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षणाचा मुख्य अडथळा असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. आदिवासी भागातील शिक्षणाचा मुख्य अडथळा काय आहे? तर दळणवळणाचा अभाव हे आपल्याला मुख्य शिक्षणाचा अडथळा असलेला या ठिकाणी दिसून येतो. ट्रायबल सब प्लॅन हे कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू केले झालं आहे? तर ट्रायबल सब प्लॅन कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू झालेलं आहे? तर पाचवी जी काही पंचवार्षिक योजना होती, या पाचव्या पंचवार्षिक योजनेमध्ये ट्रायबल सब प्लॅन हे आपल्याला चालू झालेलं दिसून येतं. पाचव्या पंचवार्षिक योजनेमध्ये ट्रायबल सब प्लॅन हे आपल्याला चालू झालेलं या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, आदिवासीच्या आरोग्यासाठी कोणती सुविधा दिल्या जातात? तर आदिवासीच्या आरोग्यासाठी कोणत्या सुविधा दिल्या जातात? तर वरील सर्व म्हणजेच रुग्णालये दिली जातात, मोबाईल क्लिनिक आहे आणि औषधे ही आपल्याला आदिवासीच्या आरोग्याच्या सुविधेसाठी किंवा आरोग्याच्या सुविधेसाठी ह्या सर्व सुविधा पुरवल्या जाताना दिसून येतात. ह्या सुविधा सरकार मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी जमातींना मोफत किंवा सोयीसोग सुविधा उपलब्ध करून देत असतं. रुग्णालये मोफत उपलब्ध करून देत असतो. त्यानंतर आहे मोबाईल क्लिनिक असन किंवा औषधे असतील, हे सर्व हे आदिवासी जमातींना किंवा आदिवासींच्या आरोग्यासाठी मोफत सरकार किंवा सुविधा पुरवताना आपल्याला दिसून येतं. पीव्हीटीजी गटाला विशेष योजना का आहे? तर पीव्हीटी गटाला विशेष योजना काय आहे? तर ते मागास व संवेदनशील असल्यामुळे या गटाला विशेष योजना चालू करण्यात आलेला आहे. पीव्हीटी म्हणजेच काय? तर आदिवासी जमातीमध्ये जे काही सुविधापासून वंचित आहेत अशा घटकांना ते मागास असल्यामुळे, संवेदनशील असल्यामुळे त्यांना विशेष अशा योजना सरकारने चालू केलेल्या आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. पीव्हीटीजी ह्या गटासाठी ते मागास व संवेदनशील असल्यामुळे त्यांना विशेष योजना सरकारने चालू केलेल्या आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस मध्ये काय आहे? तर मायनर फॉरेस्ट प्रोड्यूसमध्ये काय आहे? तर मध व फळे यांचा आपल्याला या मायनर प्रोजेक्टमध्ये फॉरेस्टमध्ये आपल्याला समावेश होताना दिसून येतो. मध आणि फळाचा या दोन उत्पादनाचा आपल्याला मायनर फॉरेस्ट प्रोड्युसर यामध्ये आपल्याला समावेश होताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. यानंतर आहे, आदिवासी विकास विभागाचे काय काम आहे? तर आदिवासी विकास विभागाचं काम काय आहे? तर आदिवासी विकास विभागाचं काम काय आहे? तर शिक्षण, आरोग्य आणि विकास या योजना आपल्याला या संदर्भामध्ये योजना आणणे किंवा सुख सुविधा निर्माण करणे हे आदिवासी विकास विभागाचं प्रथम आपल्याला काम असलेलं या ठिकाणी सांगता येतं. शिक्षण असेल, आरोग्य असेल आणि विकास असेल, हे प्राथमिक आपल्याला आदिवासींसाठी आवश्यक सुविधा असलेलं दिसून येतो. त्यामुळं आदिवासी विकास विभाग या घटकावर सर्वप्रथम आपल्याला काम करताना दिसून येतो. आदिवासीच्या पारंपरिक संस्कृतीचे संवर्धन किंवा संरक्षण कोण करते? तर आदिवासीच्या पारंपरिक संस्कृतीचे संवर्धन किंवा संरक्षण कोण करते? तर सरकार व काही NGO ह्या आदिवासींच्या पारंपरिक संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी किंवा संरक्षण करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये काम करताना आपल्याला दिसून येतो. आदिवासीच्या पारंपरिक व संस्कृतीचे संवर्धन किंवा संरक्षण करण्यासाठी सरकार व काही NGO काम करताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. यानंतर आहे EMRS या शाळामध्ये काय दिले जाते? तर EMRS या शाळामध्ये काय दिले जाते? तर या ठिकाणी मोफत शिक्षण दिले जाते, निवास असतो आणि आरोग्य असतं. या सर्व सुविधा आपल्याला EMRS या संस्थेमध्ये दिल्या जातात. या ठिकाणी शाळामध्ये सर्व सुविधा दिल्या जातात. मोफत शिक्षण दिल्या जातं, त्यात निवाराची व्यवस्था असते किंवा राहण्याची व्यवस्था असते. त्याचबरोबर त्यांना त्या ठिकाणी अन्नाची पण आवश्यकता फुकट दिल्या जाते. म्हणजेच EMRS ही आपल्याला
शाळामध्ये काय दिले जातं तर मोफत शिक्षण दिलं जातं, निवारा आणि अन्न हे आपल्याला त्या आदिवासी विद्यार्थ्यांना मोफतच दिल्या जातं हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. आदिवासी विकासामध्ये सेल्फ हेल्प ग्रुपची काय भूमिका आहे तर आदिवासी विभागामध्ये सेल्फ हेल्प ग्रुपची काय भूमिका आहे तर आर्थिक मदत करण्यासाठी आपल्याला हे ग्रुप काम करताना दिसून येतो. आदिवासी विकासामध्ये आपल्याला सेल्फ हेल्प ग्रुप काय काम करत असतो तर आर्थिक मदत गोळा करण्यासाठी आपल्याला हे ग्रुप काम करताना या ठिकाणी दिसून येतो. आदिवासी महिलांसाठी कोणत्या योजना आहेत तर आदिवासी महिलांसाठी योजना का आहेत तर आदिवासींच्या महिलांसाठी योजना का आहेत तर त्याचं समानता निर्माण व्हावी, सक्षमीकरण व्हावं आणि त्यांचा विकास व्हावा यासाठी आदिवासी महिलांना विशेष काही योजना केंद्र सरकार व राज्य सरकार राबवताना आपल्याला दिसून येतो. समानता निर्माण करणे, सक्षमीकरण करणे आणि विकास करणे यासाठी आपल्याला महिलांना केंद्र सरकार व राज्य सरकार आदिवासी महिलांना काही विशेष योजना तयार करतं, त्यानुसार आपण त्याचा विकास होतो. फॉरेस्ट राईट ॲक्टचा फायदा कोणाला होतो तर फॉरेस्ट राईट ॲक्टचा फायदा कोणाला होतो तर आदिवासींना आपल्याला या कायद्याचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झालेला दिसून येतो. फॉरेस्ट राईट ॲक्टचा आपल्याला आदिवासी जमातीला मोठ्या प्रमाणामध्ये फायदा या ठिकाणी झालेला सांगता येईल.